एकही गुण नसू द्या माणसाजवळ, फक्त सोनं असू द्या पैसा असू द्या, सगळे लोक सलाम करत असतात महाराज. यशास्ति वित्तं सनरक कुलीना. धन असलं की लोक कुलीन समजतात. यशास्ति वित्तं सनरक कुलीना. पंडिता पंडित समजतात. दर्शनीय समजतात. काय सुंदर दिसता हो साहेब तुम्ही. तुमच्याकडे पाहिल्यानंतर 3 दिवस भाकर जात नाही तरी सुद्धा सुंदर म्हणावं लागते माणसाला, कारण धन आहे ना. सएव बघता. काय मस्त बोलताय साहेब तुम्ही. वा रे वा, काय बोलणं आहे तुमचं. माझ्या बोलण्यातलं तुम्हाला काय आवडलं. साहेबांनी विचारलं. श्रोत्यांनी सांगितलं तुम्ही नाही का साहेब शेवटी म्हटले की मी आज माझं बोलणं थांबवतो, ते फार आवडलं आहे. थोडं आवाज हे कर, शिट्टी मारते. माझं बोलणं थांबवतो हे फार आवडलं. काय झालं भाऊ, दोघंही जण गेले याला, वक्ते होते ते. सौभाग्यवतीला आपल्यासोबत घेऊन गेले आणि सौभाग्यवती गाडीतच बसलेली राहिली. ॲम्बेसिडर गाडी होती. त्यांनी व्याख्यान केलं आणि गाडीत बसल्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर ते आपल्या सौभाग्यवतीला म्हणत आहेत, बघ आजचं व्याख्यान लय झकास झालं. खास झालं आजचं व्याख्यान. सौभाग्यवती म्हटली, व्याख्यान चांगलं झालं ग, पण ऐकणारे मात्र सगळे गाढवच होते. हे ते म्हटले बरं, नाही तुम्ही समजता. ऐकणारे मात्र सगळे गाढवच होते. सौभाग्यवती म्हटले, मी ओळखलं ऐकणारे सगळे गाढव होते म्हणून. अरे वा, तू कसं काय ओळखलं ऐकणारे सगळे गाढव होते म्हणून. ते म्हटले, तुम्ही नाही का सारखे म्हणायचे माझ्या बंधूंनो माझ्या बंधूंनो. तुम्हाला काही समजलं का नाही. तुम्ही म्हणे माझ्या बंधूंनो माझ्या बंधूंनो. त्याच वेळेला मला समजलंय तुमचे सगळे बंधू आहेत म्हणून, जे गाढव आहेत. सएव बघता. धन असल्यानंतर माणसाचा मान वाढतो महाराज. असू द्या ना धन. एकही गुण नसू द्या माणसाजवळ, फक्त सोनं असू द्या पैसा असू द्या, सगळे लोक सलाम करत असतात महाराज. यशास्ति वित्तं सनरक कुलीना. धन असलं की लोक कुलीन समजतात. यशास्ति वित्तं सनरक कुलीना. पंडिता पंडित समजतात. दर्शनीय समजतात. काय सुंदर दिसता हो साहेब तुम्ही. तुमच्याकडे पाहिल्यानंतर 3 दिवस भाकर जात नाही तरी सुद्धा सुंदर म्हणावं लागते माणसाला, कारण धन आहे ना. सएव बघता. काय मस्त बोलताय साहेब तुम्ही. वा रे वा, काय बोलणं आहे तुमचं. माझ्या बोलण्यातलं तुम्हाला काय आवडलं. साहेबांनी विचारलं. श्रोत्यांनी सांगितलं तुम्ही नाही का साहेब शेवटी म्हटले की मी आज माझं बोलणं थांबवतो, ते फार आवडलं आहे. थोडं आवाज हे कर, शिट्टी मारते. माझं बोलणं थांबवतो हे फार आवडलं. काय झालं भाऊ, दोघंही जण गेले याला, वक्ते होते ते. सौभाग्यवतीला आपल्यासोबत घेऊन गेले आणि सौभाग्यवती गाडीतच बसलेली राहिली. ॲम्बेसिडर गाडी होती. त्यांनी व्याख्यान केलं आणि गाडीत बसल्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर ते आपल्या सौभाग्यवती